राज ठाकरे सुपारीखोर चले जाओ, यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये। यांनी एकदा सुपारीखोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर। एवढं आमचं जरांगे पाटलाचं आंदोलन चालू आहे, आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत। हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि हे राज ठाकरे सुपारी घेऊन बीड जिल्ह्यामध्ये आले आहेत। ते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधात बोलत आहेत, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत आणि त्यामुळेच त्यांचा निषेध आम्ही व्यक्त करतोय असं म्हणत या ठिकाणी बीडमध्ये राज ठाकरे येताच या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या गाडीच्या नंतर या ठिकाणी सुपारी देखील फेकण्यात आलेली आहे। सुपारी बहादर असं म्हणून त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली। आपण पाहू शकता बीड शहरातील हे अन्विता हॉटेल आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची आढावा बैठक सुरू आहे। राज ठाकरे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघातील जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांची आढावा बैठक सुरू आहे आणि यासाठीच राज ठाकरे आज बीडमध्ये दाखल झालेत आणि या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते हे आमने सामने आले आणि यानंतर या ठिकाणी काही प्रमाणात राडा देखील पाहायला मिळाला। या ठिकाणी जे झेंडे हातात घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते आले होते त्यांनी त्या झेंड्याचे दांडे काढले आणि एकमेकांच्या अंगावर देखील गेल्याचं पाहायला मिळालं। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे। त्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहिलं तर राज ठाकरे आज आणि उद्या या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बातचीत करून या ठिकाणी बैठक देखील घेत आहेत। या ठिकाणी आगामी निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच त्यांची बैठक सुरू आहे आणि याच दरम्यान हा जो प्रकार आहे तो घडलेला आहे। एकूणच जर पाहिलं तर बीडमध्ये सध्याला तणावपूर्ण शांतताच पाहायला मिळते। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।